पोटास डॉक्टरांनी पैसे घालण्यापेक्षा ह्या बरा आजो आहे म्हणजे मोठी गोष्ट औषधी अजून चालतो. मग अशी भांडी आहेत सगळं म्हणजे भात फणस आता 180 नाही शेंगटे आपल्या आवडीचे इथे काजूच्या हे आपले 1000 रुपये किलो आहे. बकुळीच्या झाडाखाली असं मागे एकदा आपण मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. काल शिवरात्रीला कुणकेश्वरची मोठी यात्रा भरली होती. ती यात्रा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. आज मी आलो आहे मालवणला. सोमवारचा मालवणचा अपना बाजार भरतो आणि त्या अपना बाजारात बरेचसे कष्टकरी व्यापारी येतात. त्या मालवणच्या अपना बाजारामध्ये आज काय काय आलं आहे, कोणकोणते कष्टकरी आलेत आणि कोणकोणत्या वस्तू आल्यात ते आज आपण पाहणार आहोत. साधारण दर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर जाऊया. साधारण दर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मायबाप रसिक हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. चला तर जाऊया मालवणच्या अपना बाजारामध्ये. बऱ्याचशा मासेमारीच्या बोटी या आपल्या समोर दिसणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर थांबलेल्या आहेत. शिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वरची यात्रा झाली. त्या कुणकेश्वरच्या यात्रेला बरेचसे पर्यटक आणि भाविक जण आले होते. आता आपल्याला समोर दिसत आहे ते काही पर्यटक बोटिंग करण्यासाठी समुद्रात जात आहेत. बाजूलाच हा मालवण किनारपट्टीच्या या दांडी बीचवर भरणारा हा मस्तपैकी मालवणचा सोमवारचा अपना बाजार. आता आपण या अपना बाजारात जाऊन बाजारात काय काय आलं आहे ते पाहणार आहोत. दोन मुक्या जनावरांची आपसापसातली मैत्री एकमेकांच्या अंगाला अंग घासत आहेत आणि कधी कधी असं वाटतं की आता त्यांची झुंपणार की काय, पण नाही. मस्तपैकी ते एकमेकांवरती आपापलं अंग घासत आहेत बघा. आणि आता आपण बाजाराच्या दिशेने जातोय. भाजीपाला त्याचप्रमाणे फळभाज्या वगैरे या बाजारात आपल्याला बघायला मिळतात. आपण मालवणच्या अपना बाजाराची सुरुवात या समुद्रकिनारी बसलेल्या बाजारपेठेमधून करूया. सुरुवातीलाच आपण बांधकाराची बघू मिळतं. नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतात, काहीतरी नेहमी कारण असतं तिचं. आज काय म्हणतं गे, कशी असतो, काय घेऊन बसला आज? मासे खायची काय वडिया कसली होती? टोपली झाली बांगड्याची सुक्या बांगड्याची 30 बांगड्याची. अच्छा, करूचा काय आम्ही खावता का? होय, ताप पण बरोबर आहे. पण ही धोडिया कशी म्हटलं? 200 रुपये. 200 रुपये धोडिया. बांधकराची आमची मेहनती आहे एकदम आणि बिचारी 75 वर्ष लागला. बरोबर व्यवस्थित काढते. 77 वर्ष वय झाला बांधकराजीचा आणि कष्ट करता अजूनही. म्हणजे ह्या महत्वाचा कष्ट करतोस आणि आपलं कष्ट करून स्वतःचा पोट भरतोस, ही पण मोठी गोष्ट आवशी. अजून चालतो. मग 77 वर्ष लागला. ह्या 75 पण तू कष्ट करतोस, ही पण मोठी गोष्ट आजी. चल काळजी घे तब्येतीची. हा चल. अशा प्रमाणे बांधकर आजी आपणाक भेटली. आज बाबा कांद्यांचा दर काय? आज कांदा बघा 20 रुपये कांदे किलो आणि बटाटी 50ला बटाटी 1.5 किलो. देवगडचा माणूस मालवणा काय काय घेऊन येते बघूया. शेंगे वगैरे आहेत. खायचे हो तुमचे शेंगे? देवगड पडेल कॅन्टीनवरचे हे शेवग्याचे तुमच्या स्वतःच्या. हा, कशा आहेत ते? जुडी कशी आहे? 30ला 1, 50च्या 2. 50चे 2, 30ला 1. हे दादा घेत आहेत. चला बरे आहेत शेंगा. शेवग्याची शेंग खाल्लेली बरी असते. डमस्ट्रिक म्हणतात त्याला. चला धन्यवाद दादा. शेवग्याच्या शेंगा वगैरे ह्या जरा पौष्टिक असल्यामुळे बरेचसे लोक घेतात आणि शेवग्याच्या शेंग्यामध्ये बऱ्या प्रमाणात विटॅमिन्स आणि जीवनसत्व असल्यामुळे शेवग्याच्या शेंगे घेतल्या जातात. नमस्कार. काय म्हणताय? काय काय आणलं? अरे वा, छोटे बांगडे आणि बळे आहेत. कसे आहेत ते? रिबन फिश. नातेवाईक आहेत पण नेहमी कष्ट करतात मस्तपैकी आणि बाजारामध्ये भेटतात. चला. हो, लिंबू वगैरे आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी. आज बाजार थोडासा कमी भरलेला दिसतोय. थोडा उशीर पण झाला आहे, ऊन पण लागलं आहे, त्यामुळे फळभाज्या आणि मस्तपैकी फ्रेश भाज्या आहेत एकदम सगळ्या. बाबा आज टोमॅटोचा दर काय रे? आज टोमॅटो दर कसा आहे? टोमॅटो 30 रुपये किलो आहे. फरसबी आहे, मिरची आहे, सगळ्या भाज्या इथे मस्तपैकी या मालवणच्या बाजारात असतात. मोठ्या प्रमाणात मालवण येत असल्यामुळे इथे बाजारसुद्धा मोठ्या प्रमाणात भरतो आणि भरपूर खरेदी विक्री होत असते सातत्याने इथे. पालेभाज्या त्याचप्रमाणे कोथिंबीर जुडी. बाबा आज कोथिंबीर जुडी कशी आहे? 20 रुपयाला मस्तपैकी कोथिंबीर आहे. मोठ्या जुड्या 20 रुपयाला.
आणि बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं आहे हल्ली भरपूर साधारण 20 रुपयाला जुडी असते, 50 रुपयाला 3 जुड्या आहेत त्याच्याकडे. टोमॅटो साधारण 20 रुपये दर आहे. साधारण आपण दर जाणून घेतो. इथे सगळे कपड्यांचे वगैरे दुकानं आहेत, फळावळ पण भरपूर प्रमाणात या साईडला असतात. आपण पुढे जाणार आहोत जिथे कष्टकरी आपले बसणार ते पण आपण बघणार आहोत. बघा हा बाजार असा आहे, शाहू मार्केटवरून जो भाजीपाला येतो तो या सेक्टरमध्ये नॉर्मली असतात. सगळ्या बाजारामध्ये लसूणीचा दर जाणून घेतो, कारण लसूणचा दर 400-500 किलो होतो, पण आज मात्र 150 रुपये किलो आहे. चांगल्या क्वालिटीची लसूण आहे या मालवणच्या आपणा बाजारामध्ये आहे. बघा लसूण मोठ्या प्रकारची लसूण आहे, ही 200 रुपये किलो आहे. केवढी मोठी आहे बघा, आणि अप्रतिम अशी आहे. ही 200 रुपये किलो आहे. कुठली बाबा लसूण ही साधारण? उटीची लसूण आहे. आणि आपला हा मस्तपैकी विकतोय आणि छान आहे लसूण, फक्त लसूणच. अरे वा, चला अशी कष्टकरी मुलं बघितली ना का बरं वाटतं की बाबा ते कष्ट करतायत आणि आपला व्यवसाय लावतात. बाजारात बऱ्याचशा गोष्टी असतात. अरे बापरे, हो बघा भरपूर सारे भाजीपाला आहेच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाजीपाला, पालेभाज्या अशा वगैरे आहेत. सर मेथीची जुडी कशी आहे ताई आज? मेथीची जुडी 20 एक 230 रुपये. मालवणी बोलायला शिकलं, छान. चला मालवणच्या सानिध्यात आल्यावर मालवणी बोलता येते नाही का थोडी. तुम्ही कुठल्या घाटावरच्या कुठल्या? विजापूरच्या ताई आहेत आणि हां विजापूरच्या आहेत, पण या मालवणमध्ये स्थायिक झाल्या आहेत आणि मालवणी छान बोलल्या म्हणून मला बरं वाटलं. होय चला छान. असं काही लोक असे असतात की त्यांना छान म्हणजे मालवणी बोलण्याचा वगैरे प्रयत्न करतात. व्यापाराच्या निमित्ताने ही लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि आता इथे कुठे ना कुठे ती जवळपास स्थायिक झालेली आहे. पालेभाज्या थोडंसं ऊन लागतं आहे आणि तरीसुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजार चालू आहे. या अगदी समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास असलेला हा बाजार मालवणचा आपणा बाजार, आणि भरपूर प्रमाणात व्यापारी या बाजारात येतात दूरवरून. आता इथे कांदे बटाटे आहेत. बटाटे साधारण कांद्यांचा दर आपण पाहिला 20 रुपये किलो. बटाटे कसे आहेत आता? काय म्हणताय? 50ला 1.5 किलो, म्हणजे साधारण 30 रुपये किलो असं म्हणूया ना. 30-35 रुपये किलो, 35 रुपयाला 1 किलो. इंदोर आहे की ही? इंदोर बटाटे 35 रुपये किलो. मिरचीच्या वगैरे दुकानं, मिरच्या वगैरे आहेत भरपूर प्रमाणात. बाबा कशी आहे रे मिरची किलो आज? मिरचीचा दर काय? 320 रुपये दादा. हे बघा मस्त, 350 किलो. ही 320 आहे आणि त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची मिरची 350 रुपये आहे. आता हिरवी ही जी लाल मिरची आहे ती मासळीच्या सारासाठी वगैरे, म्हणजे मासळीचं कालवण जे बनवतात त्याच्यासाठी आवर्जून लागते. त्यामुळे ही मिरची या बाजारामध्ये आपल्याला नेहमीच बघायला आल्यानंतर भरपूर प्रमाणात मासेचे जेवणाला मागणी असते, त्यामुळे हिरवी मिरची भरपूर प्रमाणात लागते तिथे. एकत्र मेथी 30 रुपयाला 2. एकदम फ्रेश मेथीची जुडी दिसते आणि 30 रुपयाला 2 जुड्या आहेत. मोठ्या जुड्या आहेत बघा, अशा मोठ्या जुड्या असतात एकदम छानपैकी. दादा असाच उभा राहा. हां छान आहे, मस्तपैकी मेथी आहे. 30 रुपयाला 2. आणि कोथिंबीरची जुडी कशी आहे? 20. कोथिंबीरीची जुडी 20 रुपये आणि मेथी 30ला 2. अशा भाज्या, हिरव्यागार भाज्या मस्तपैकी या मालवणच्या आपणा बाजारामधल्या. चला आता आपण जाऊया थोडंसं कष्टकरी ज्या ठिकाणी आपले बसलेले असतात त्या बाजारामध्ये जाऊया. आता आपण जातो सोमवार पेठेच्या दिशेने. बघूया या दिशेला आपल्याला कोणकोणते कष्टकरी बघायला मिळतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. जे व्यापारी लांबून येतात त्यांच्या मालाची विक्री बऱ्यापैकी मालवण बाजारात होते, त्यामुळे भरपूर व्यापारी या मालवण बाजारात येतात. आता 2-3 गल्ल्या आहेत या मालवण बाजारातल्या, तर दोन्ही ठिकाणी आपल्याला व्यापारी बसलेले बघायला मिळतात. कांदे बटाटे, फळावळ.
आपण आपल्या व्हिडिओमध्ये भाजीचे फणस बघतो. हे बघा मोठा फणस आहे. कसा दादा हा मोठा फणस भाजीचा? त्याचे 100 सांगतो. 100 सांगून ते देणार, कमी जास्त हा, कर. कमी जास्त कर. आणि ही सोलाची पिशवी कशी कोकमांची? हे 500 रुपये किलो. कोकमा 500 रुपये किलो. हा. आणि ही लाल माटा मुळे आणि भरपूर साऱ्या ह्या आमच्या कष्टकऱ्याकडच्या भाज्या. आता आपण इलो कष्टकऱ्यांच्या ह्या सेक्शनमध्ये. हे कष्टकरी आमचे गावागावातून येतात आपापल्या पिकवलेल्या भाजीपाला घेऊन. आणि ते हे बघा गवार की गावठी गवार. कशी गवारचं वाटत आहे? 20 रुपयात गवार. आणि अलकुलची 40 रुपये. मस्त फ्रेश. मग अशी आपण कोथिंबीर पाहिली होती आणि ही कोथिंबीर बघा आमच्या या शेतकऱ्यांच्या शेतीतली अगदी फ्रेश भाजी असते ही. हे सगळे आमचे कष्टकरी. भाजीचे फणस, रामफळ आणि बघा भाजी ही चवळीची पालेभाजी, मका, शेवग्याच्या शेंगा आणि ह्या सगळ्या आमच्या घरगुती म्हणजे कोकम सरबत किंवा आगूळ, पोहे, लाल तांदूळ, फणस वगैरे अशा आमच्या ह्या सगळ्या घरगुती उत्पन्नाच्या गोष्टी आणि भाज्या वगैरे. मस्तपैकी असं हे आमच्या कष्टकऱ्यांकडच्या ह्या वस्तू आहेत. मुळ्याची भाजी, लाडू, तांदूळ. ही भाजीची गळी कशी वाटतो हो? भाजीची गळीचं 2 केळी 20 रुपये. नारळ, अलकूल वगैरे हे सगळे नियमित आपण पाहिलं. पण आता या दिवसात सुद्धा आपल्याला पडवळ बहुत मिळतो. शक्यतो पडवळ आपण श्रावण महिन्यात बघतो, पण या दिवसात पडवळ ही मालवणच्या बाजारात. कसा पडवळ आहे इथं? 50-40 एवढा मोठा पडवळ 50 रुपयाक आणि त्या 40ने दिले. काजू गरीले ते ओले काजू आहेत ना? कसं तर ओले काजूचं पॅकेट? हे ओले काजू म्हणजे काय आम्ही ओल्या काजूच्या गर आहेत त्याची भाजी होती मस्तपैकी. त्या बघा छान. हे किती म्हणालात? याची किंमत काय म्हणाल ताई? 400 रुपये. हे 350 बाकी. हे बघा हे मोठे काजू ओले काजू आहेत. ओले काजू ओले. त्याची किंमत 400 रुपये आहे. हे 350 बारीक. हां हे मोठे ओले काजू असल्यामुळे त्याची किंमत 400 रुपये आणि हे बारीक आहेत ते 350 रुपये. मस्त भाज्या आहेत ज्या मोस्टली आपल्याला श्रावण महिन्यात वगैरे बघायला मिळतात. त्या भाज्यासुद्धा आता आपल्याला बाजारात रोज मिळते या दिवसात. बऱ्याचशा धान्याच्या दुकानात बरीच कडधान्य बघतो, पण ही जी कडधान्य ती आमच्या या कष्टकऱ्यांच्या शेतीतली. बघा छानपैकी कशा होतात आता पुढे आहेत त्या कडधान्याच्या? 120 रुपयाला एक पुडी. साधारण पाव किलो असेल ते. कडेवाला ते 250 रुपये. हे कडेवाला आहेत ते 250 रुपये. ते भाजीसाठी अगदी बेस्ट. आणि हे सगळं एक नंबर क्वालिटीचं कडधान्य असतं, म्हणजे नीटनेटकं, ह्याच्यात काही मिश्रण नसतं आणि एकदम फ्रेश ताजं असं हे कडधान्य हे आमच्या मालवणच्या बाजारामध्ये किंवा आमच्या कोकणात भरपूर प्रमाणात याची उत्पादन घेऊन ते बाजारामध्ये अशा पद्धतीने आणले जातात. तांदूळ आहेत, तुकडे तांदूळ, सुरई तांदूळ, पोहे, लाल पोहे, हे सफेद पोहे आहेत. हे कसं माप आहे सफेद पोह्यांचं? वालाईच्या भाताचे हे पोहे 40 रुपये शेर आणि हे ते पण 40 रुपये. असं म्हणजे हे छानपैकी उत्पादन हे सांगतो. तर तुम्हाला जर मायबाप रसिको या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही त्यांना फोन करून घेऊ शकता. आपण त्यांच्याकडून फोन नंबर जाणून घ्या. मायबाप रसिको या गोष्टी जर तुम्हाला कुरिअरने तुमच्या घरपोच हव्या असतील तर ह्या दादांचा मी नंबर देतो आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन केलात आणि जर तुम्ही पैसे जीपे केलात तर ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवू शकतात. बाबा जर तुझा नंबर सांग ना. 9403180856. परत एकदा सांगा. 9403180856. या नंबरवर तुम्ही फोन करून त्यांना ऑर्डर देऊ शकता. जीपे करून पैसे पाठवल्यावर तुम्हाला कुरिअरने ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्या तर ते पाठवण्याची नक्कीच व्यवस्था करते. हो चला धन्यवाद. हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या वस्तू काय काय तर दाखवतो. बघा कडधान्य आहे. हे कडधान्य तुम्हाला दिसतं या व्हिडिओमध्ये. ते कडधान्य तांदूळ, नाचणी पण आहेत बघा. छानपैकी नाचणी बनवलेली. हे घावण्याचे तांदूळ आहेत. हे नाचणीची कशी किलो आहे? 200 रुपये पाहिली. 200 रुपये पायली. इथे हे पायलीप्रमाणे पाठवलं जाईल तुम्हाला. आणि तांदूळ आणि पोहे वगैरे आहेत. चला धन्यवाद. अशा काही गोष्टी आहेत या मालवणी गोष्टी तुम्हाला कुरिअरद्वारे सुद्धा मिळू शकते. या दादांकडे बरंच काही काय आहे. घरगुती आहे सगळं? घरगुती सगळं नाही. हां वराडच्या परबांचं सुप्रसिद्ध चिवडो. आपण ट्रेनमध्ये कोकण रेल्वेमध्ये कधी जात असलात तर वराडच्या परबांचं चिवडो म्हणून पॅकेट आपल्याला मिळतं. आपण तर विकत घेतो. आता या ठिकाणी सुद्धा लाडू वगैरे आहेत. बेसन लाडू मस्तपैकी. मूग मेथीची लाडू आहेत आणि
हे शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि हे प्युअर एकदम घी आहे, अगदी घरगुती घी आहे. हे 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 मशरूम आहेत ना? काय काय किंमत आहे मशरूमची? मुंबई 40 असणार, हां. इकडे 60 रुपये लावली. हो. ट्रान्सपोर्टचा खर्च हा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, बरोबर आहे. पण मुंबईतल्या गोष्टी इथे सहज मिळतात ना, असं म्हणजे त्यामुळे ते ट्रान्सपोर्टचा त्याचा खर्च ते घेणारच, बरोबर आहे. चला आता आपण आणखी पुढे जाऊया. तर या थोडंसं इथे आपल्याला फळफळावळ सुद्धा बघायला मिळतील. ह्या गल्लीत थोडी फळफळावळ, काही कष्टकरी आपण बघत बघत जाऊया पुढे. मेथी, कोथिंबीर, लाल माठ, पालक अशा सगळ्या भाज्या घेऊन बसलेले आपले हे दादा होलसेल व्यापारी आहेत पालेभाजींचे आणि नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतात. आज दर काय हो मेथीचा? 20 रुपये. 20 रुपये. आज मेथीची जुडी 20 रुपये आणि कोथिंबिरी कोथिंबीर 20. 20. मेथीसुद्धा यांच्याकडे 20 आहे, कोथिंबीरसुद्धा 20 आहे. आता आपण पुढच्या दिशेला जाऊया. थोडंसं पुढे कष्टकरी बसतात त्या ठिकाणी जाऊया, बघूया. हे सुद्धा दादा आपल्याला सगळ्या आपल्या बाजारांमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये असतात. दादा नमस्कार, काय म्हणताय? हा काय म्हणते, काय आज सगळं गरम सामान आहे दादांकडे? दादामुळे नाही नाही, धन्यवाद धन्यवाद. तुम्ही काय दादा? मी आताच चहा घेऊन आलो. प्रेमाचे घर. बस 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 जेवणार काय जरा बोलता येत नाही ना. जेवणार काय हातात खेळ राहिला हो हो बरोबर आहे, एन्जॉय. एन्जॉय करायचं जीवन. हो ना, आजूबाजूच्या परिसरातली अगदी ताजी आणि फ्रेश भाजी असते नेहमीच. हे बघा मुळ्याची भाजी, लाल माठ, ही छोटी मेथी आहे ना. कशी वाटत ते मेथीची? 20 रुपयाला मेथी आहे. हा शिवरात्र आली म्हणजे कलिंगड आपल्याला बाजारात बघायला मिळणार. आता कलिंगडाचं उत्पादन भरपूर प्रमाणात होतंच. तसं भाज्या आहेत मस्तपैकी, फणस वगैरे, शेवग्याच्या भाज्या, फणस, असं करत करत आपण नारळाकडे होतो. सध्या मालवणात किंवा देवगडात नारळ थोडेसे महागलेले आहेत. मोठे नारळ असतात ते 50 रुपये. काही कसे 50 रुपये ना? हे 50 रुपयाला हे मोठे नारळ आहेत आणि हे छोटे ते 40 रुपये का? 40 रुपये असे नारळाचं सध्या दर आहे मालवणात सुद्धा. सध्या नारळांचा दर 50 आणि 40 रुपये असो असा. चला आता आपण पुढे जाऊया, आणखी कष्टकरी कोणकोणते बघायला मिळतात ते बघूया. मालवणच्या बाजारात आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा वेण्या वगैरे बघायला मिळतात. सुरंगाची ही वेणी आहे. कशी देता ही ती वेणी सुरंगाची? आता सध्या महाग आहे, 100 रुपयाला एक. 100 रुपयाला एक वेणी आहे, कारण कमी प्रमाणात सुरंग. हो हो, जास्त जर घ्यायचं असेल कमी करून देतात ताई. या ताईंकडे नेहमी सुरंग वगैरे बघायला मिळतो. तुम्ही आलात मालवणच्या बाजारात तर नक्कीच तुम्हाला इथे सुरंगाची वेणी बघायला मिळेल. म्हटल्यानंतर काही विविधता नाही आढळली तर मालवणचा बाजार नाही तो. हे बघा फणसुले आहेत, केळी आहेत, त्या आता ह्या चिंचेचा आंबाट म्हणतो आपण, त्याला चिंच गोळ्या सुद्धा म्हणतात. कोकम, तांदूळ, काजूगर, ओले काजूगर, चिकू कसे आहेत ताई? 50. आणि ताईंकडे सुद्धा मस्तपैकी सुरंग त्याच्या वेण्या आहेत. वेणी कशी? ही सुरंगाची 80 रुपये आहे. आणि हे मिक्स अशा आबोलीच्या वेण्या, त्याचप्रमाणे हे काजूगर सुद्धा. वेगवेगळ्या फुलांचे प्रकार हे आपल्या मालवणच्या बाजारात आपण नेहमीच बघतो. काजूगराची पिशवी आहे, त्याच्यानंतर हे मस्तपैकी सफेद गजरा आहे, आबोली आहे, सुरुंग आहे आणि कढीपत्त्याची पानं, शेवग्याच्या शेंगा. असा प्रवास करत करत आपण पुढे जातो. कशी आहे ती जायफळ? छोटी 5 रुपये, मोठी 10 रुपये. छोटी 5 रुपये आणि मोठी 10 रुपये. आणि ह्या देवासाठी वगैरे लागणार आहे, खाण्यासाठी तसं देवासाठी लागणारे विडे हे ना सुपाऱ्या. कशी पिशवी ही सुपाऱ्यांची? 100 रुपये. कशा सगळ्या गोष्टी आमच्या मालवणला मस्तपैकी मिळतात. ही लिंबू आहात काय संत्रा आहात? बघा ही लिंबू आहात, संत्र्यासारखी दिसत आहेत पण लिंबू आहेत. कशी आहेत ती लिंबू? 5 रुपयाला एक लिंबू आहेत, मस्त लिंबू आहेत. बघा अशा गोष्टी ह्या कोकणातच बघून मिळतात. बघा पिवळ्या रंगाचा लिंबू मी आज खूप दिवसांनी बघितले. जायफळ किंवा लिंबू, केळी, ही वेलची केळीसुद्धा आहेत. अशा सगळ्या गोष्टी मस्तपैकी आहे. चहापत्ती, अरे हो चहापत्ती आहे. ही चहाची पत्ती चहा टाकल्यानंतर चहा चवदार होतेच, परंतु ती आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगली आहे. चहापत्ती पोटातले जे काही बारीक सारीक विकार असतील ते चहापत्तीमुळे कमी होतात असं म्हणतात. खोबरेल तेल,
असं की ढीक घालून ठेवलेली केळी गुळवेल आहे. ही गुळवेल बहुगुणी असं म्हटलं जातं. या ताईने विचारलं, ताई नमस्कार. त्यांनी विचारलं आरमारी मराठा का? म्हटलं हो. व्हिडिओ बघतात आपले, आवडतात ना व्हिडिओ, चांगले असतात ना. गुळवेलाचा उपयोग तुम्ही सांगू शकतास? गुळवेलाचा उपयोग काय होतो? डायबिटीजवर कंपल्सरी खातात हा. पण इतर लोकांनी खाल्ली तरी ती चांगली चांगली आहे. हा आरोग्यात चांगली. कोरोनात लोकांनी ह्याच खाल्ला. गुळवेल खाल्ला होता. गुळवेलचा रस्सा चांगला असतो. पोटास डॉक्टरांनी पैसे घालण्यापेक्षा ह्या बरा. हो. ह्या आपल्या खांद्यांका ना पुढे प्रॉब्लेम ओके. हा पण आताच्या पिढीच्या लक्षात नाही आहे ना. सांगून गेलं तर लक्षात. ॲलोपॅथिक औषधांकडे आपण जातो, पण ही आपली हे अपाय नाही हो नैसर्गिक ही जी जडीबुटी आहे ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे. आम्ही कंपल्सरी खातो. हे काय म्हणजे कसं उघडून खायचं काय? रात्री भिजत टाकून ठेवायचं आणि सकाळी पाणी त्याचं पाणी पियायचं असं आहे बघा. छानपैकी आहे उपयोग गुळवेलाचा. डायबिटीससाठी गुळवेलाचा पाणी पिलं जातं हे मला माहिती होतं. ताईने सांगितलं सांधेदुखी आणि पोटातले काही किंवा शरीरातले कोणतीही जर काही आजार किंवा रोगही असेल तर ते याच्यापासून बरी होते. अरे वा, मी एवढा वेळ माझा जो नीरफणसाचा शोध होता तो या ताईंकडे येऊन माझा संपला आहे बघा. नीरफणस बऱ्याच वेळाने मला एवढा संपूर्ण बाजार फिरलो पण नीरफणस काय हे नीरफणस एवढ्या बाजारात मला मिळालं नव्हतं, पण आता इथे मिळालं. आणि आता या फणसाची किंमत 150 रुपये आहे. नीरफणस आत्ता 180 ने मिळालं, पण आता कमी असल्यामुळे कुठलीही गोष्ट कमी असली की त्याची किंमत जास्त द्यावी लागते. तसंच आहे ते 150 रुपयाला. त्या ताईने भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा आणल्या. कुठल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा? हा ताई, कुठल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा? गावठीचं. कुठल्या गावातल्या आहेत? बागायतमधल्या शेवग्याच्या शेंगा आहेत. मस्तपैकी भरपूर साऱ्या शेंगा त्या ताईने घेतल्या. चल पुढे जाऊया. आणि त्याच्या बाजू असलेली ही भाजीची केळी, अल्कोल, काजूगर आणि अशा सगळ्या सुरुंगाच्या वेण्या वगैरे या ताईंकडे सुद्धा आहेत. त्याला या आई बसल्या आहेत, या वयात सुद्धा कष्ट करतात, बघून बरं वाटतं या कष्टकरी लोकांना. ताई कशी आहे ही वेणी? कशी आहे? आणि ही सुरुंगाला माशा वगैरे काय सुगंध असतो ना त्याचा. हो चला, धन्यवाद. खाली आमच्या कोकणात म्हणजे पूर्वी असं मला माहिती होतं की एप्रिलमध्ये काजूला बिया म्हणजे काजूची बोंडं यायची, मग त्याला बिया यायच्या. आणि मेमध्ये वगैरे हापूस आंबे यायचे. आता हापूस आंबासुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरपासून मिळतो बाजारात. आणि आता मी बघतोय समोर हा महिना फेब्रुवारीचा चालू आहे आणि या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये काजू आपल्याला बघायला मिळतात. काजूची बोंडं आणि त्याच्या बिया असतात. कसे आहेत ते ताई ते काजूच्या? हे 50 रुपयाला वाटत. जवळजवळ 4-5 आहेत काजूची बोंडं आणि ती 50 रुपयाला आहेत. बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ताईंकडे. तुळशीसुद्धा आहेत, तिरफळ आहेत, मस्तपैकी आबोलीच्या वेण्या, त्या सफेद वेण्या. या फुलांना काय म्हणतात ताई? कुंदाची फुलं. कुंदाची याला सुगंध असतो थोडासा. आबोलीसुद्धा आकर्षकच एकदम. रामफळ आहे. रामफळाचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला 4 रामफळ आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या बागेतल्याच आहेत सगळ्या. आणि या ताई नेहमी बाजारात असतात, छान असतात. म्हणजे त्यांच्याकडे छान सगळ्या गोष्टी असतात. मला वेगळा फुलांचा प्रकार दाखवतो. आपण सुरुंगाची फुलं बघितली, आबोलीची फुलं बघितली. या ठिकाणी सोनचाफ्याची छोटी फुलं आहेत. सोनचाफ्याची. आणि या फुलांचं ही आणि ही कुंदाची फुलं. हां, हे बघा, ही कुंदाची फुलं आपण वेणा बघितली. हा काय आकर्षक वेणी मानून ठेवली आहे. आणि ही जी फुलं आहेत ती बकुळी. ही बकुळीच्या झाडाखाली असं मागे एकदा आपण म्हटलं होतं. आणि त्याच ताईंकडे मी आज पुन्हा एकदा आलोय. आणि आता पुन्हा एकदा बकुळीच्या सुंदरशी वेणी, बकुळीच्या झाडाच्या फुलांची ही सुंदर वेणी. कशी किंमत आहे याची? 10 रुपये. 10 रुपयाला फक्त. स्वस्त आणि मस्त आहे. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया. हा, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू असं ताई मागे पण आपण हे गाणं म्हटलं होतं ना. हा, असं असे छान छान लोक आपल्याला बाजाराच्या निमित्ताने भेटतात आणि त्यांना भेटल्यावरती बरं वाटतं. माझी शेंगा पाहिला? हो. अरे वा, शेंगा पण आहेत, तिरफळ आहेत. हां, काजूगर आहे. हे तिरफळ कशी पिशवी आहे ही? 20 रुपयाला तिरफळ. शेवग्याच्या शेंगा. ताईंकडे आणखी फुलं आहेत, मस्तपैकी काजूगर आहेत. हे काय खोबरेल तेल आहे? कसं आहे? 100 रुपये. अर्धा लिटर 100 रुपये. हे घ्या, एक मला द्या. हां, एक घ्या. ताईंकडे आपण खोबरेल तेलाची बॉटल घ्यावी, कारण एकदम चांगलं आणि ताजं असं म्हणजे फ्रेश मला खोबरेल तेल ताईंकडे मिळालं म्हणून मी ते आता घेतो आहे. आणि आजच्या बाजाराची आपण काही खरेदी तशी 500 सुट आहे. ताईंकडे आपण एक खोबरेल तेलाची बॉटल घेऊया. 100 रुपयाला हे
अर्धा लिटर तेल आहे, पण एकदम क्लीन आहे, निव्वळ आहे, त्यामुळे मी घेतलं ते आता. चालेल. ताईंकडे मस्तपैकी फुलं, नेहमीच आपण या ताईंकडे मी मुद्दाम येतो मालवणच्या बाजारात आलो की, कारण यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात. आता आपल्याला आपल्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मासळी बाजारात जातो, तसं आपण आता या मासळी बाजारात मालवणच्या येलेले असो, पण आता सुरुवातीक आपण सुके मासे बघू मिळतात. सुरमई ही मस्तपैकी सुकवलेली सुरमई आणि हलवलेली सुकवलेला हलवो सुद्धा. कसं तो हलवो कसं सुकवलेलो? 800 रुपयाचा हलवा होतो, ताजो आहे म्हणजे सुकवलेलो चांगलं हलवो. आणि हे सुके मासे आहेत, सुरमई आहे. आता आपण सुरुवातीला वाटतो आणि हे ताजे बांगडे आहेत. मग आता रापणीचे बांगडे असतील एवढे ताजे आहेत, म्हणजे कसे आहेत बांगडे? 100 रुपयात बांगड्याचं वाटो. आणि प्रॉन्स कसे आहेत ताई? चिंगडे 100 रुपयात चिंगडे आहेत आणि बांगड्याचं वाटो 200 रुपये. असे सुके मासेच आपल्याला बघू मिळाले. आता पण ताजे मासे फक्त बघितले, पण आज सोमवार असल्यामुळे बहुतांश लोक सोमवारचे मासे खात नाही, त्यामुळे मालवणच्या बाजारात थोडी गर्दी कमी असते. पण हे थोडेसे ताजे मासे बघू मिळतात. सुके आहेत, शेंगटे आहेत, मोरी आहेत. अरे वा, म्हणजे कोणतरी असत. हे बघा, नमस्कार. बांगडे, शेंगटे आणि हे मेच, हे काय म्हणतात? हे मेच ना? मेच, शेतका, खेकडे, बांगडे. हे बघा, खेकड्याचं कसं वाटतो? 100 रुपये. 100 रुपये. बांगडे 200 रुपये. सौंदाळे 200 रुपये. शेतकाचं वाटो 150 रुपये. आणि हे आहे शेंगटे आपल्या आवडीचं 200 रुपये. शेंगटे, मोरी आहेत. त्याचप्रमाणे असे म्हणजे ताजे मासे सुद्धा आहेत थोडेसे. भाजी पण होय, भाजी पण घेऊन बसले. कोथिंबीर भाजी ते साफ करतात. बघूया आतमध्ये आणखी काय बघू मिळतं का, बघूया. मासे खायचे ते बघून येऊया. तो मासे बाजार म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या दिवसात जो मासे बाजार तसं गजबजलेलं असतं. पण आज सोमवारचे मासे खाणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे थोडेसे मासे कमी असतात. हे बघा, मस्तपैकी खेकडे, छोटे तारले, बळे, शेंगटे असे मस्त असतात. शेंगटी मासे आज बघू भरपूर मिळतात. सगळे वाटे लावलेले आहेत. काळुंगी मासे किंवा काळी शेतका म्हणतो आपण, ते असे छानपैकी वाटे हे लावलेले आहेत. पुढे बघूया, काही ठिकाणी आहेत मासे थोडेसे आहेत आज बाजारात. प्रॉन्स वगैरे आपल्या मालवणच्या बाजारात आपल्याला नेहमी दादा भेटतात. आज त्यांच्याकडे सुरणची साईज बघा केवढी आहे. बापरे, एक केवढं सुरण राहतो बघा. जी त्यांच्याकडे तांदूळ, कडधान्य वगैरे यांच्याकडे सुद्धा असतात. आपण मागच्या वेळी सुद्धा यांचा नंबर वगैरे घेतलेला आहे, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. हे दादा आहेत, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत तांदळांचे. सुरणसुद्धा भरपूर आहेत प्रकार. तांदूळ, कुळीत वगैरे सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात असतात. माणूसच भारी आहे बघा, एकदम असंच असतात नेहमी आणि आनंदी असतात. त्यामुळे ते नेहमी माझ्या व्हिडिओ फोन करा. होय, कधी फोन करा आणि त्यांच्याकडे त्यांच्या वस्तू मागवू शकता. मालवणचा हा आपला बाजार तसा मोठा आहे, कारण भरपूर जागा आहे आणि भरपूर खरेदी होती या ठिकाणी. त्यामुळे या बाजाराला भरपूर गर्दी असते. या बघा, हे आपल्या आई गरम सामान सगळं घेऊन बसतात. नेहमीच आपल्याला व्हिडिओमध्ये मी त्यांना मुद्दाम दाखवतो, कारण व्यक्तिमत्व भारी आहे. या वयातसुद्धा खूप मेहनत करत असतात. त्यांच्याकडचं गरम सामान घेण्यासाठी त्यांची ठरलेली गिराईक मात्र त्यांच्याकडे नक्कीच येतात, नेहमीच येतात. सुरमई, हलवा, करली असे मासे लावलेले आहेत. आणि पापलेट पण मस्त आहेत, एकदम फ्रेश आहेत. आज पापलेट 1000 रुपये किलो आहेत. बांगडे आहेत आणि अशा पद्धतीने मासे मस्तपैकी स्टोअर केले आहेत. हो, करली मासा जो आहे ना, तो काटे असतात, परंतु तो टेस्टी असतो चवीला. लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण वगैरे बनवायचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये स्टील, जरबंद, पितळ अशा गोष्टींमध्ये जेवण बनवायला लागले. परंतु आता पुन्हा एकदा नवी आताची जी पिढी आहे, या विज्ञान युगातसुद्धा जेव्हा मातीच्या भांड्यातल्या जेवणाचं महत्त्व लोकांना समजलं, तेव्हापासून लोक आवर्जून ही मातीची भांडी विकत घेतात आणि मग त्याच्यामध्ये जेवण बनवून खातात. तिच्या भांड्यात बनवलेल्या जेवणाची चव वेगळीच असते. हे आपण सगळ्यांनी अनुभव घेऊनच सांगू शकतो. अशी भांडी आहेत, सगळं म्हणजे भात बनवू शकतो, आमटी बनवू शकतो, अशी सगळ्या आकाराची वगैरे भांडी आहेत. साधारण त्याचे दर त्याच्या साईजप्रमाणे असतात. परंतु एका मोठ्या फक्त गोष्टीची मी एक दर विचारतो, दादा याची किंमत काय हो ह्या मोठ्या भांड्याची? 400 पर्यंत आहेत, 350 पर्यंत. याच्यात मस्तपैकी
10 ते 12 लोकांचं जेवण म्हणजे भात बनवू शकतो किंवा आमटी पण बनवू शकतो. ही मोठी भांडी आहे बघा. ही 400 रुपये किंमत आहे. याच्यामध्ये कष्टसुद्धा भरपूर आहे आणि ही कलासुद्धा आहे. मातीसुद्धा योग्य प्रकारची वापरली जाते, त्यासाठी मातीची पण किंमत जास्त असते. त्यामुळे ह्या भांड्यांची किंमत तुम्हाला जरी मातीचं असलं तरी ते त्याचं महत्त्व जास्त आहे. त्यामुळे ही आवर्जून भांडी तुम्ही घेऊन याच्यामध्ये जर जेवण बनवून खाल्लात किंवा या मातीच्या भांड्यांचा उपयोग जर तुम्ही केलात तर तुमच्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर आहे. दादा कुठले तुम्ही? कुंभारमाठ. कुंभारमाठलाच आमच्या सगळ्या हे जे भांडी वगैरे बनवणारे जे आहेत आमचे बंधू ते सगळे कुंभारमाठवरूनच येतात. अशी सुंदर भांडी चुली आहेत बघा मस्तपैकी. मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली आपण फक्त म्हणतो, परंतु या खरोखरच्या मातीच्या चुली आहेत. हे बघा मस्तपैकी. नारळ बघा मोठे नारळ आहेत आणि 50 रुपयाला ते मालवणच्या आमच्या बाजारामध्ये मस्त नारळ आहेत, एकदम छान गावठी नारळ. आणि ह्या नारळांचं वैशिष्ट्य असं असतं की या नारळांमधलं आतलं खोबरं ना जाड असतं आणि ते चवीला चांगलं असतं. सगळीकडेच तसं पार्किंग करायला मिळत नाही, परंतु इथे जी पार्किंगची व्यवस्था आहे ती एकदम सुंदर आहे. आणि हे दादा म्हणजे मागे एकदम मी गाडी लावली होती पण त्याने माझ्याकडून पैसे पण घेतले नव्हते, पण आज मी माझी गाडी एकदम सेफ लागली आहे, अगदी सावलीमध्ये लागली आहे. आपण आपल्या गाडीकडे जाऊया. पार्किंगची जागा एवढी चांगली आहे. हे बघा गाडी इथे मी सावलीत उभी केली आहे आणि अगदी हिरवळीवर गाडी उभी आहे. असं मस्तपैकी पार्किंगची जागा मिळाली. आज गाडी छानपैकी उभी करता आली. हे बघा आज आपण सर्वांनी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मालवणचा अपना बाजार पाहिला, मासळी बाजार पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मायबाप रसिक धन्यवाद. जय हिंद.